माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न होते, की मला रस्त्यामध्ये कोणी काही करणार तर नाही, काही घडणार तर नाही किंवा मी घरपर्यंत जाते की नाही किंवा मी मरते का जगते. खूप म्हणजे खूप प्रश्न होते माझ्या मनामध्ये. मी कल्पना तुमचे अगदीच नवीन एक व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला याच्या आधीचा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, की कोरोनामधली माझी कहाणी आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सारं सविस्तर सांगितलेलं आहे आणि तो पार्ट जास्त मोठा होईल म्हणून मी हा दुसरा पार्ट बनवलेला आहे. आणि खरंच ही म्हणजे काहीतरी घडून गेलेले तर ते पण आपल्याला काहीतरी सांगायला पाहिजे किंवा समोरच्याला काहीतरी दाखवायला पाहिजे. कारण का अशा घटना होत राहतात. आपण काय केलं पाहिजे, काय नाही तर आपल्याला ते पण कळालं पाहिजे. आणि चला आता इथे पण आहे ना, इथे मी आज घेतलेली आहे इडली करायला. आता म्हटलं चला असंच बोलण्यापेक्षा आहे ना, काहीतरी म्हटलं इथे स्वयंपाकाचं वगैरे चालू करते म्हटलं काम आणि त्याच्यानंतर आहे ना उद्याचा आणि आजचा व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे दोन्ही मिळून आणि त्याच्यानंतर चला आता मी परत माझ्या कहाणीला सुरुवात करत आहे. आता बघा माझे वडील आणि माझ्या भाऊनी मला तर पिंपळगावपर्यंत सोडवलं किंवा पोहोचवलं तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर आहे ना माझे जेठ तिथे आलेले होते पिंपळगावला आणि बघा घरूनच निघाल्यानंतर आहे ना माझ्या वडिलांनी पण चेहऱ्याला रुमाल बांधलेला होता, भाऊना पण रुमाल बांधलेला होता आणि मी पण आहे ना स्कार्फ बांधून घेतलेलं होतं. फक्त डोळे दिसत होते कारण का तुम्हाला माहीतच आहे की असं अजिबात आपल्याला तोंड उघडं ठेवून वगैरे कुठे म्हणजे कुठंच नाही, काय आपण घरामध्ये बसू तेवढंच. आणि तसंच बघा मला जायच्या वेळेस पण तशीच माझी परिस्थिती झाली आणि यायच्या वेळेस पण मला तसंच झालं. चला आली पिंपळगावला मी. त्याच्यानंतर आहे ना वडील आणि भाऊ त्यांनी मला आहे ना माझ्या जेठांच्या गाडीवर वगैरे बसल्यानंतरच ते पण घरी गेले. त्याच्यानंतर आहे ना माझे जेठ तिथपर्यंत आल्यानंतर चला त्या माझा प्रवास मग सुरू झाला. त्याच्यानंतर मी आहे ना ज्यावेळेस गाडीवर बसली तर त्यावेळेस आहे ना तुम्ही म्हणाल ना अगदी जिकडे-तिकडे काही म्हणजे काहीही दिसत नव्हतं. फक्त तुम्ही म्हणाल ना जिकडे-तिकडे फक्त रस्ते मोकळे दिसत होते आणि काहीच दिसत नव्हतं. त्याच्यानंतर आहे ना पुढे आल्यानंतर आहे ना भाऊ बोलत होते, माझं पण बोलणं चालू होतं आणि ते भाऊ आहे ना मला आहे ना असं 4-1 वाजताच घ्यायला आलेले होते आणि आमचं असं ठरलेलं होतं, की आज रात्री नाही उद्या रात्री कल्पनाला बसवून देणार असं ठरलेलं होतं. म्हणजे मला भाऊंनी असं सांगितलेलं होतं आणि आई पण तसंच वाटलं, की ताई उद्या रात्री जाणार आहे, तर आज आहे ना मुक्काम थांबणार आहे ती तिच्या जेठाच्या घरी असं त्यांना पण सांगितलं मी पण. आणि त्याच्यानंतर आहे ना मग आली मग मी आहे ना नाशिकमध्ये आल्यानंतर आहे ना आता माझे जेठ आहे ना अरुण भाऊ ते आहे ना सीबेसला राहतात ते आणि नाशिकमध्ये सीबेस आपला आहे आणि तिथे राहतात आणि त्याच्यानंतर तिथे गेली. घरी गेल्यानंतर ते ताई होत्या घरी आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर आहे ना ताईला म्हणजे ताईने मला खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या का कल्पना तू काही गोष्टीचा धीर धर किंवा तुला जर तू धीर धरला नाही तर तू कधीच तुझ्या मुलांजवळ किंवा तुझ्या नवऱ्याजवळ जाणार नाही असं ताईने पण सांगितलं म्हणजे माझ्या जावेना. आणि त्याच्यानंतर ताईनं खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या. भाऊ पण घरी निवांत बसले तेव्हा दोघा नवरा बायकोनं मला खूप समजून सांगितलं काही गोष्ट. आणि तरी पण माझं मन होत नव्हतं की मला रात्रीचे काही झालं नाही पाहिजे, मला कोणी काही केलं नाही पाहिजे. मला खूप सारे प्रश्न येत होते मनामध्ये. तुम्हाला काय सांगू, मी सांगू शकत नाही. माझं तेव्हाचं ते आठवलं तर खरंच म्हणजे खरंच. त्याच्यानंतर आहे ना झालं मग हे बोलणं वगैरे झालं. त्याच्यानंतर आहे ना अजिबात माझं मन लागत नव्हतं. ताईने स्वयंपाक वगैरे पण बनवला आणि त्यावेळेस आहे ना पोलीस लोकं कसे थोडंसं ड्युटी पण करायचे आणि त्यांच्यासाठी थोडंसं काही गोष्टी उघड्या होत्या किंवा म्हणजे त्यांना देत होते असं. तर मग माझे जेठ आहे ना त्यांनी ना चिकन आणलं, भाजीला आणलं. त्याच्यानंतर ताईने स्वयंपाक वगैरे केला. ताईने काय केलं आणि काय नाही अजिबात माझं लक्ष नव्हतं. स्वयंपाक वगैरे झाला आणि त्याच्यानंतर जेवायला बसलं तर मग म्हणे, "चल जेवून घे." तर खरंच माझं जेवायला सुद्धा मन नव्हतं. पण मी कसं तरी त्यांचं ताईचं आणि भाऊचं मन राखलं. कसं तरी 2-3 घास मी जेवण वगैरे केलं त्यांच्यासमोर. आणि आमचं असं ठरलं होतं की दुसऱ्या रात्री जायचं म्हणजे आजच्या रात्रीला नाही जायचं असं ठरलं होतं. पण मग आहे ना मीच भाऊंना सांगितलं का भाऊ आज रात्रीची गाडी असेल तर बघा म्हटलं. आणि कसं आपल्याला कुठे राहायचं असं म्हणजे आता ते पण माझे घरचेच माणसं आहे पण तिथं पण राहायचं आज पण मुक्काम करायचं आणि उद्या पण जायचंच आहे आपल्याला. तर म्हटलं उद्या जायचंच आजच बघा म्हटलं गाडी भेटली. तर मी पण खूप हिंमत करून सांगितलं काही गोष्ट. आणि त्याच्यानंतर भाऊंनी मग फोन वगैरे केले कारण का माझे जेठ आहे ना नाशिकमध्ये ना खूप दिवसाचे तिथे नाशिकमध्ये ड्युटी करतात. आता ते 2-3 वर्षांना रिटायर पण होणार आहे आणि खूप दिवस झाले नाशिकमध्येच आहे ते. आणि त्याच्यानंतर आहे ना भाऊंच्या खूप म्हणजे खूप ओळखी आहे.
माझ्या जेठांच्या. मग त्यांनी ना असे गाडीवाले वगैरे, आणि त्यावेळेस तुम्हाला माहीतच आहे का, फक्त मोदी बाबाने गाड्या म्हणजे फक्त भाजीपाल्याच्या सोडलेल्या होत्या. आणि मी आहे ना तुम्हाला हे सांगते आता, ही मोदी बाबा का म्हणते, कारण का ते आपल्यापेक्षा खूप म्हणजे खूप मोठे आहे. त्याच्यामुळे मला आहे ना ती पहिल्यापासून सवय मोदी बाबाच म्हणते बरं का मी त्यांना. आणि चला त्याच्यानंतर आहे ना पुढची कहाणी तुम्ही ऐका. नंतर आहे ना भाऊनं खूप सारे फोन केले, गाडी केव्हा जाते, किती वाजता जाते, कुठे जाते, काय कोणत्या रस्त्याने जाते, सगळ्या गोष्टी भाऊंना विचारून वगैरे घेतल्या. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं कल्पना गाडी आहे म्हणून. आणि म्हणे 12 वाजता गाडी आहे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. म्हटलं चला ठीक आहे, चला गाडी आपल्याला भेटलेली आहे, आता पुढचा प्रवास तर जसा होईल तसा होईल म्हटलं, सगळं देवावर सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्या आधी पण आहे ना आता मी आहे ना पहिल्यापासून आहे ना सप्तशृंगी आईला खूप म्हणजे खूप मानते. म्हणजे वणीची गडावरची सप्तशृंगी आहे आई ना ती. आणि त्याच्यानंतर आहे ना माझी जाव म्हणत होती की कल्पना तुला माहीत आहे ना, तू देवीवर खूप सारा असा विश्वास ठेवलेला आहे आतापर्यंत, आणि अजूनही विश्वास ठेवतो, काही गोष्टीचा तुला काहीच होणार नाही. आणि तसंच मी पण ताईचं ऐकलं. मी उलट म्हणायची, भाऊ मला काही होणार नाही ना, मला कोणी काही करणार नाही ना. मला खूप भीती वाटते, कारण का तुम्ही विचार करा, रात्रीचा प्रवास करणं आणि दिवसाचा प्रवास करणं आणि आपल्यासोबत कोणी नाही, खूप म्हणजे खूप. आणि मी पण आहे ना दिवसाचा भरपूर असा प्रवास केलेला आहे बरं का, एकटी नाही पण. आणि त्याच्यानंतर आहे ना मला भाऊंनी सांगितलं, आणि भाऊंनी मला खूप म्हणजे खूप हिंमत दिली. मी कधीच त्यांचं हे विसरणार नाही. भाऊ मला बोलले की कल्पना तुला जर कोणी काही जर केलं तर मी तिथं येऊन त्याला चिरून वगैरे टाकील, असं भाऊ बोलायचे. तर मला खरंच हिंमत वाटायची काही गोष्टीची, का नाही बाबा, माझं जर काही झालं किंवा माझ्यासोबत काही घडलं तर आहे माझे जेठ आहे म्हणून, ते कसे आम्हाला पण माहिती आहे. आणि चला माझा मग प्रवास सुरू झाला. आता भरपूर वेळ झाला, जेवण वगैरे कसं तरी केलं. त्याच्यानंतर आहे ना मग फोन वगैरे आला का गाडी इथे इथे आली म्हणून. मग आता भाऊनी सांगितलं कल्पना चल तयारी कर म्हणून. आता तयारी तर काही करायची नव्हती, पण मनाची तयारी करायची होती मला काही गोष्टीची, पण मी पण मनाची तयारी केली बरं का. घरामधून तर पाय अजिबात बाहेर निघत नव्हता. एकदम अंग असं कापत होतं, लट करत होतं. तरी पण हिंमत केली मी. चला नंतर आहे ना निघाली. आणि त्याच्यानंतर आहे ना भाऊंनी सांगितलं, ताईने सांगितलं का मधून-मधून फोन करत राहा आम्हाला किंवा आम्ही पण करत राहू, असं त्यांनी पण सांगितलं. म्हणलं ठीक आहे. आणि तिकडं पुढची प्रोसेस आहे ना सगळी आव्हानं सांगितलेलं होतं माझ्या मिस्टरांना. आणि ते पण आहे ना त्यांना सगळं सांगितलेलं होतं का कुठं यायचं, काय करायचं, कोणत्या दिशेला यायचं, कोणत्या दिशेनं गाडी जाणार आहे वगैरे, असं सगळ्या सगळ्या गोष्टी आमचं सगळं फोनवर वगैरे बोलणं झालं होतं. आणि भाऊंनी सगळ्या गोष्टी माझ्या आहोंना सांगितलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मी माझ्या जेठांच्याच हिमतीवर मी कल्याणला कशी कशी पोहोचली ते पण पुढे तुम्ही नक्की ऐका. आणि त्याच्यानंतर पुढची कहाणी पण नक्की ऐका. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मग नंतर आहे ना मी आली घरातून निघाली. त्याच्यानंतर आहे ना भाऊंनी ना पहिल्यासारखंच मग बाईक काढली आणि बाईकवर मी बसली. काही नाही घेतलं, फक्त मोबाईल घेतला. मोबाईलला फुल चार्जिंग करून घेतली, कारण का कसं कुठे आपली चार्जिंग वगैरे संपली वगैरे किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला फोन करत राहणार. त्याच्यामुळं स्विच ऑफ वगैरे मोबाईल होऊ नये म्हणून सगळी माझी ना ताईने वगैरे काळजी घेतलेली होती माझ्या जावेनं. चला मी निघाली, माझा प्रवास सुरू झाला. मला भाऊनी ना रात्रीचे मला कुठे आणलं, काय आणलं, मी काहीही विचारलं नाही. माझं मन माझं वेगळंच वेगळीकडेच असं भरकटत होतं. मला काही सुचतच नव्हतं. आणि चला मी गाडीवर वगैरे बसली भाऊंच्या बाईकवर. आणि नंतर मला आहे ना तिथे आणलं. ती गाडी येऊन उभी राहिलेली होती. त्या भाजीपाल्याची नव्हती ती गाडी, तर ती गाडी होती अ, टरबूज होते त्याच्यामध्ये आणि आईसर होता मोठा. आणि त्यांनी ना मला भाऊंना तिथं आणून सोडलं. सोडलं म्हणजे गाडीमध्ये तिथं येऊन थांबलेली होती गाडी. नंतर आहे ना मला तिथं आणल्यानंतर आहे भाऊंनी सगळी विचारपूस करून घेतली त्या ड्रायव्हरला. बाजूला काही दिसत नव्हतं, मी कोणत्या रस्त्याला आहे आणि कुठं थांबलेली आहे आणि ही गाडी कुठली आहे, काय काही म्हणजे काहीच नाही. गपचूप मी एखादं असं कसं आपल्याला पकडून आणल्यासारखं तसंच माझी अवस्था झालेली होती. चला त्याच्यानंतर आहे ना तिथे आल्यानंतर आहे ना भाऊनी सांगितलं कल्पना चल गाडीमध्ये बस म्हणून. बसली मग मी गाडीमध्ये. आणि पाठीमागे ना मोठा आयसर होता ना, सगळे त्याच्यामध्ये टरबूजं भरलेले होते, पूर्ण पॅक होती ती गाडी. त्याच्यानंतर आहे ना मग मी बसली, पुढे बसली गाडीमध्ये आणि ड्रायव्हरच्या शेजारी बसली. ड्रायव्हर भाऊनी पण आहे ना पूर्ण चेहऱ्याला आहे ना रुमाल वगैरे बांधलेला होता. त्याच्यानंतर आहे ना त्यांच्या शेजारी बसली. आता तुम्ही विचार करा, रात्रीचा प्रवास करायचा आहे आणि अनोळखी माणसासोबत आपल्याला बसायचं आहे आणि एवढा प्रवास करायचा आहे नाशिक ते कल्याण. तुम्ही विचार करा माझ्या मनात काय होतं असेल आणि काय येत होतं.
चला आज आहे ना इथपर्यंतच. तुम्हाला याचा नंतरचा व्हिडिओ तुम्ही पुढे पण बघा माझी कहाणी. चला इथेच एंड करते.